जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, IPLच्या इतिहासात IPL लिलावात खरेदी होणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच वैभव सूर्यवंशी हा IPLच्या लिलावात खरेदी होणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. मित्रांनो, यांच्या नावावरून हे महाराष्ट्रीयन आहेत असं वाटू शकतं, पण वैभव सूर्यवंशी हे बिहार राज्याचे रहिवासी आहेत. बरं, त्यांना कोणत्या संघानं खरेदी केलं? तर राजस्थान रॉयल्स या संघाने त्यांना 1,10,00,000 रुपयांना खरेदी केलं आहे. खरेदी केलं तेव्हा त्यांचं वय हे 13 वर्षे 242 दिवस इतकं होतं. आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी 2 करेक्शन करून घ्या. 2024च्या ग्लोबल पीस इंडेक्समध्ये भारत 116व्या क्रमांकावर आहे, तर जागतिक प्रवास आणि पर्यटन निर्देशांकामध्ये भारत हा 39व्या क्रमांकावर आहे. हे दोन्ही करेक्शन करून घ्या, महत्त्वाचा इंडेक्स आहे. आणि आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या इप्पी सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या सुवर्ण मयूर पुरस्काराने कोणत्या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले? तर या इप्पी सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार हा टॉक्सिक या चित्रपटाने पटकावला आहे. हा जो टॉक्सिक चित्रपट आहे हा एक लिथुआनियन चित्रपट असून याचे डायरेक्टर हे सॉल ब्ल्यूविएट हे आहेत. मित्रांनो, हा जो सुवर्ण मयूर पुरस्कार आहे यात सुवर्ण मयूर ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि 40 लाख रुपये देण्यात येतात. आपल्याला विचारलं जाऊ शकतं की या सुवर्ण मयूरमध्ये रोख पारितोषिक किती देण्यात येतं? तर 40 लाख रुपये देण्यात येतं. या असंच इतर पुरस्कार सुद्धा आपण पाहून घेऊया. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीच्या रौप्य मयूर पुरस्काराने बोगदान मुरेसानू यांना सन्मानित करण्यात आलं. या पारितोषिकामध्ये रौप्य मयूर आणि 15 लाख रुपये देण्यात येतात. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार क्लिमेंट फायू यांना मिळाला आहे, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार वेस्टा मेटलाइन आणि लेवा रुपिकायटे या 2 अभिनेत्रीला मिळाला आहे व या पुरस्कारामध्ये रौप्य मयूर आणि 10 लाख रुपये देण्यात येतात. विशेष परीक्षक पारितोषिकासाठीच्या रौप्य मयूर पुरस्काराने लुईस कोविसियर यांना सन्मानित करण्यात आलं, तर दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा सारा फिडलँड यांच्या फॅमिलियर टच या चित्रपटाला देण्यात आला. मित्रांनो, याआधी आपण पाहिलं होतं की इप्पी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट वेब मालिका या श्रेणीचा सुद्धा समावेश करण्यात आला, तर यंदाचा सर्वोत्कृष्ट वेब मालिकेचा पुरस्कार कोणत्या वेब मालिकेने पटकावला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच मराठी वेब मालिका लंपनने हा पुरस्कार पटकावला आहे. बरं, पदार्पणात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणी पटकावला? तर घरत गणपतीचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांना हा पुरस्कार मिळाला आहे. तर युनेस्को गांधी पदकाने क्रॉसिंग या चित्रपटाला सन्मानित करण्यात आलं. हा जो क्रॉसिंग चित्रपट आहे याचे दिग्दर्शक हे लेवन आकिन आहेत. अजून एक पॉइंट नोट करून घ्या. या इप्पीमध्ये पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर विक्रांत मॅसी यांना पर्सनॅलिटी ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतातील पहिली समुद्र तळ स्वच्छता मोहीम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात राबवण्यात आली? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतामध्ये प्रथमच समुद्र तळ स्वच्छता मोहीम राबवण्यात आली व ती सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पार पडली आहे. सिंधुदुर्गमध्ये ही स्वच्छता मोहीम वनशक्ती संस्थेच्या वतीने पार पडली. या मोहिमेअंतर्गत समुद्र तळातून जवळपास 300 किलो कचरा काढण्यात आला आहे. आता हा प्रश्न पहा. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले समता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हा जो महात्मा फुले समता पुरस्कार आहे या पुरस्काराने नागराज मंजुळे यांना सन्मानित करण्यात आलं. या पुरस्काराचं वितरण छगन भुजबळ यांच्या हस्ते 28 नोव्हेंबर रोजी म्हणजेच महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी दिनी करण्यात आलं. महात्मा फुले यांचा पुण्यतिथी दिवस कधी असतो? तर 28 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांचा पुण्यतिथी दिवस असतो. नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक सहकार परिषदेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर या जागतिक सहकार परिषदेचं उद्घाटन आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. मित्रांनो, ही जागतिक सहकार परिषद नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेली आहे. बरं, तुम्हाला लक्षात आहे का की संयुक्त राष्ट्राने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलं. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं की आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष कधी साजरं करण्यात येणार आहे? तर 2025 हे साल आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे. याबरोबर हा पुरस्कार सुद्धा नोट करून घ्या. आपल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला देशातील सर्वोत्तम सहकारी बँकेचा पुरस्कार मिळाला आहे. आपल्या राज्य सहकारी बँकेविषयी सांगायचं झालं
तर ही महाराष्ट्रातील सहकारी कर्ज पुरवठा यंत्रणेतील शिखर बँक असून तिची स्थापना 1919 मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी तिचं कार्यक्षेत्र हे मुंबई इलाक्यापुरतेच मर्यादित होतं. पण 1956च्या राज्य पुनर्रचनेनंतर विदर्भ सहकारी बँक तिच्यात विलीन झाली व तिचं कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारलेलं आहे. आता हा प्रश्न पहा. ब्रह्मोस एरोस्पेसचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या ब्रह्मोस एरोस्पेसचे नवे प्रमुख हे जयतीर्थ राघवेंद्र जोशी बनले आहेत. ते या पदाचा कार्यभार 1 डिसेंबर पासून स्वीकारतील. आणि जे जयतीर्थ राघवेंद्र जोशी आहेत त्यांना 2021 मध्ये भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. या ब्रह्मोस एरोस्पेस विषयी सांगायचं झालं तर भारत आणि रशियाचे हे एक संयुक्त एरोस्पेस आणि संरक्षण महामंडळ आहे व या ब्रह्मोस एरोस्पेसचं मुख्यालय नवी दिल्लीत स्थित आहे. आणि या ब्रह्मोस एरोस्पेसचे ब्रह्मोस नाव आहे हे भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील मॉस्को या 2 नद्यांच्या नावाचे मिश्रण आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला कोणत्या देशाने फेंगल हे नाव दिले? मित्रांनो, आता बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण झालं असून त्याला सौदी अरेबिया या देशाद्वारे फेंगल असं नाव देण्यात आलं. हे जे चक्रीवादळ आहे हे आपल्या तामिळनाडू या राज्याला धडकण्याची शक्यता आहे. एक्स्ट्रा माहितीमध्ये सुद्धा नोट करून घ्या. चक्रीवादळांना जगभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. त्यात उत्तर अमेरिका आणि कॅरेबियन बेटावर निर्माण होणाऱ्या वादळांना हरिकेन म्हणतात. फिलिपिन्स, जपान आणि चीनमध्ये येणाऱ्या वादळांना टायफून, तर ऑस्ट्रेलिया आणि हिंद महासागरात म्हणजेच भारताभोवती येणाऱ्या वादळांना सायक्लॉन असं म्हणतात. आता हा प्रश्न पहा. यात काय विचारला आहे तर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पहिल्या अष्टलक्ष्मी महोत्सवासाठी एक शुभंकर लॉन्च केला. तर या शुभंकराचं म्हणजेच मॅस्कॉटचं नाव काय हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच त्या मॅस्कॉटचं नाव पूर्वी असं आहे व हा मॅस्कॉट भारतातील ईशान्येकडील 8 राज्यांना दर्शवतो. बरं, हा अष्टलक्ष्मी महोत्सव कधी आयोजित करण्यात येणार आहे तर 6 ते 8 डिसेंबर दरम्यान नवी दिल्लीत हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. भारतीय लष्कराद्वारे लॉन्च करण्यात आलेल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे? मित्रांनो, आता भारतीय लष्कराने एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म लॉन्च केला असून त्या प्लॅटफॉर्मला एकलव्य असं नाव दिलं आहे. काय नाव दिलं तर एकलव्य असं त्या प्लॅटफॉर्मला नाव दिलं आहे. बरं, या एकलव्य प्लॅटफॉर्मची निर्मिती कोणी केली तर भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मेटिक्स यांनी या एकलव्य प्लॅटफॉर्मची निर्मिती भारतीय लष्करासाठी केली आहे. या प्लॅटफॉर्मचं उद्घाटन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलं. पुढील प्रश्न पहा. झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली? तर आता झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी 4थ्यांदा शपथ घेतली आहे. मित्रांनो, महाराष्ट्राबरोबरच झारखंडच्या सुद्धा निवडणुका पार पडल्या होत्या. तर तुम्हाला आता कमेंटमध्ये सांगायचं आहे की झारखंडच्या विधानसभेत एकूण किती सीट्स आहेत. ठीक आहे, तर आता तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 12व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्चचे आयोजन कोठे करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.